रात्री समुद्राच्या लाटा जोरजोरात उसळत होत्या. एक छोटीशी लाकडीची नाव त्याच लाटांमध्ये खूप जोराजोरात हालत होती. राघव जसं तसं त्या नावीला सांभाळायचा प्रयत्न करत होता. पावसाने त्याचे पूर्ण कपडे भिजलेले होते आणि तो खूप जास्त दमलेला सुद्धा दिसत होता. जोरदार वाऱ्यामध्ये तो त्या शेलला जोरदार घट्ट पकडतो, ज्याने नाव पलटू नये. पण वादळ अजून पण थांबण्याचं नाव घेत नव्हता. अरे देवा, मला वाचव. हे वादळ मला मारून टाकेल. माझी होडी तुटणार आहे. तेव्हा अचानक एक मोठी लाट त्या नावीला टकरावते आणि नावीच्या आत पाणी भरायला लागतं आणि ती हळूहळू समुद्रामध्ये बुडायला लागते. राघव सेलवर आपली पकड सोडतो आणि खोल समुद्रामध्ये बुडायला लागतो. कोणी आहे? वाचवा, मला पोहणं, माझी मदत करा. काही क्षणांमध्ये तो समुद्राच्या खोलामध्ये समावतो. 3 दिवसांनंतर सूर्याचा प्रकाश जोरदार चमकत होता आणि मौसम आता शांत दिसत होता. एका दूरच्या द्वीपवर राघव बेशुद्ध आणि पूर्ण ओला पडलेला होता. छोटू, एक 10 वर्षाचा आदिवासी मुलगा पळत पळत त्याच्या जवळ येतो आणि तो बघतो की राघव जिवंत आहे पण की नाही. जेव्हा छोटूला समजतं की राघव तर जिवंत आहे, तर तो दुसऱ्या लोकांना जोरात जोरात बोलवतो, बाबा बाबा, लवकर या, हे बघा समुद्रातून कोणतर वाहून आला आहे. भीम, जो आदिवासींचा मुखिया होता, तो झाडांमधून बाहेर पडतो आणि राघवला बघायला लागतो. तो राघवच्या जवळ येतो आणि त्याचा हात पकडून बघायला लागतो. हा जिवंत आहे छोटू. हा आपल्यासारखं नाही दिसत. हा बाहेरच्या दुनियेचा माणूस वाटत आहे. वादळ याला इकडे सोडून गेला आहे. बाबा, ह्याचे कपडे किती विचित्र आहेत. काय हा आपल्याला त्रास देणार आहे? नाही, हा आता खूप दुर्बळ आहे. आपण आदिवासी आहोत. आपण कोणाला असं मेलेलं नाही सोडू शकत. याला आपल्या गावात घेऊन जाऊयात. भीम राघवला आपल्या खांद्यांवर उचलतो आणि द्वीपवर बसलेल्या आपल्या गावाकडे चालायला लागतो. छोटू पण त्यांच्या माग माग चालायला लागतो. 1 आठवडा निघून जातो. राघव माती आणि बांबूची बनलेली एका आदिवासींच्या झोपडीमध्ये आराम करत होता. सोमा तिथे त्याची काळजी घेत होती आणि त्याचा इलाज सुद्धा करत होती. राघव हळूहळू आपले डोळे उघडतो. त्याची धुंदली नजर हळूहळू स्पष्ट व्हायला लागते. सोमाला विचित्र कपड्यांमध्ये बघून तो अचानक उठायला लागतो, पण कमजोरीच्या मुळे तो पुन्हा खाली पडतो. सोमा त्याला हात देते आणि हळू त्याला उठण्यामध्ये मदत करते. आराम कर, तू आता सुरक्षित आहेस. तुझ्या शरीरामध्ये अजून सुद्धा अशक्तपणा आहे. मी कुठे आहे? तुम्ही कोण आहात? माझी होडी कुठे आहे? मला माझ्या गावात जायचं आहे. तेव्हा भीम ताज्या जंगली फळांची टोकरी घेऊन झोपडीमध्ये येतो. भीम फळांना कोपऱ्यामध्ये ठेवतो आणि राघवकडे जातो. हे आमचं घर आहे. तुझी होडी तुटून गेली, पण तू स्वतः वाचून गेलास. हे जडीबुटीचा रस पिऊन घे. सोमा राघवला हिरव्या रसचा एक कटोरा देते. राघव काही क्षणांसाठी बघत असतो, पण रसची वास त्याला चांगली वाटते. राघव हळूहळू तो रस पितो. त्याचा स्वाद त्याला चांगला वाटायला लागतो. हे काय आहे? हे तर खूप स्वादिष्ट आहे आणि माझं दुखणं कमी होत आहे. हे जंगलातल्या जडीबुटी आणि जंगलातलं मध आहे. आमचं जंगलच आमची सगळ्यात मोठी औषधी आहे. राघव एकटक त्या आदिवासी लोकांना बघतो आणि तो समजतो की तो सुरक्षित आहे. तो पुन्हा आपल्या हतरुणामध्ये आरामात झोपतो. आणखीन काही आठवडे निघून जातात. राघव आता पूर्णपणाने ठीक झाला आहे. तो भीम आणि छोटू बरोबर जंगलामध्ये चालत होते. तिघेजण एका विचित्र झाडाकडे येऊन उभे राहतात, ज्यामध्ये निळ्या रंगाचे रताळे असतात. भीम झाडाला काही नुकसान न पोचवता त्यांना आरामात तोडतो आणि छोटू त्यांना एक एक करून एकत्रित करतो. तुम्ही भाज्यांना एवढ्या आरामात का कापत आहेत? माझ्या गावात तर लोक फावड्याने सरळ झाडालाच उखडून टाकतात. राघव, धरती आपली आई आहे.
जर आपण जमिनीला त्रास देत बसू तर मग हे पुढच्या वेळी आपल्याला धान्य नाही देणार. आम्ही फक्त तेवढंच घेतो जेवढी गरजेचं आहे. हे बघा राघव दादा, हे रताळं आहे. याला आगीमध्ये शिजवल्यानंतर हे गोड गोड लागतं आणि हे खूप ताकद देतं. राघव एक रताळं घेतो आणि त्याची वास घेतो. त्याची वास त्याला गोड वाटते. तो मागं वळून बघतो तर जंगलामध्ये आजूबाजूला खूप वेगवेगळी झाडं दिसतात. आम्ही शहरात एवढी खाद्य आणि औषधी टाकतो तरी पण आमच्या जेवणात एवढा सुगंध नसतो. तुमचं जंगल तर खजिना आहे. जंगल तेव्हा खजिना बनतं जेव्हा तुम्ही लोभीपणा सोडून देता. चला आज तुला जंगलचं जेवण बनवणं शिकवूयात. ते तिघे जण पुढे वाढतात आणि आपल्या टोकरीमध्ये खूप वेगवेगळी फळं आणि भाज्या एकत्रित करतात. रात्री सोमा गावाच्या मधोमधी एका उघडलेल्या जागी जेवण बनवण्याची वाट बघते. सोमा तोडलेल्या निळ्या रंगाच्या भाज्यांना पाण्यामध्ये धुते आणि त्यांचे तुकडे करते आणि मग त्यांना बारीक कापायला लागते. ती तेल न घालता त्या भाज्यांना जंगलातले जंगली मसाले आणि लाल रंगाचा रस मिसळते. राघव हे सगळं बघत असतो. सोमाजी, तुम्ही तेलाशिवाय जेवण बनवत आहात? आमच्या इथे तर तेलाशिवाय काही होतच नाही. तेलाची काय गरज आहे? जेव्हा आपण त्याला हिरव्या बांबूंमध्ये ठेवून आगीवर ठेवू तर बांसचं पाणी त्याला स्वाद देतं. सोमा मसाले लागलेल्या भाजींना त्या बांबूमध्ये भरते. ती त्याचं तोंड पाण्यानं भरते आणि ढाकून त्याला जळणाऱ्या कोळशांवर ठेवते. काही क्षणांमधून त्याच्यामधून गोड गोड वास यायला लागते. वास यायला लागली राघव दादा, आता तर आपले बोट चाकत राहशील. सोमा एका कपड्याने त्या बांबूला आरामात उचलते आणि चाकूने त्याला उघडते. मग ती ते शिजलेलं जेवण एका पानावर ठेवते. राघव मोठा घास घेतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद पसरतो. हे तर खूपच अप्रतिम आहे. मी कधी आपल्या आयुष्यात अशी चव कधीच नाही चाखली. हे प्रकृतीचं आपलं चव आहे राघव. राघव जेवणाला बघतो. त्याच्या मनामध्ये एक नवीन विचार जन्म घ्यायला लागतो. हा प्रवास लांब होता आणि मग त्या दिवसांपासून 5 वर्षांनंतर एका द्वीप जवळच एक बांबू आणि मातीच्या भिंतीने तयार केलेलं एक ढाबा उभा राहतो. ती जागा शांत आणि वारेदार वाटत होती. ढाब्याच्या दरवाज्यावर पानांनी बनलेला एक बोर्ड सुद्धा आहे. ह्या ढाब्याला राघवच चालवत होता. आता त्याचं वय थोडं जास्त वाटत होतं आणि जंगली भाज्या आणि फळांनी तो गावासाठी जेवण बनवत होता. छोटू, टेबल नंबर 3 वर थोडं अजून जंगलाचं मध, बांबूचं कांदा सलाड घेऊन जा. लवकर कर. आलो राघव दादा. सगळेजण तुझ्या बनवलेल्या फळांचं रस पिऊन दिवाने झाले आहेत. छोटू आता मोठा दिसत आहे आणि राघवच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होता. लोक ढाब्यामध्ये बसून स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेत होते. तेव्हा तिथे भीम सुद्धा येतो. राघव, तू तर आमच्या जुन्या पद्धतीला एक नवीन रूप दिलंस. आम्ही कधी विचार केले नव्हतं की असं कधी होऊ शकतं. भीमजी, ही सगळी तुमचीच कृपा आहे. ह्या जंगलेने मला एक नवीन जीवन दिलं आहे. हा ढाबा जमिनीच्या माईला एक छोटूसा धन्यवाद आहे. माहोल शांत होता. प्राकृतिक जेवणाची वास आणि लोकांच्या आनंदाने भरलेला माहोल. राघव, भीम आणि छोटू ह्याच आनंदाने एका दुसऱ्याला बघतात. आणि मग एक दिवस द्वीपच्या किनाऱ्यावर एक मोटर बोट येते. कबीर, एक समजदार दिसणारा तरुण मुलगा, बोटवरून खाली उतरतो. त्याच्या मागं एक कॅमेरामॅन सुद्धा उतरतो. कबीर हसत हसत आजूबाजूला बघतो आणि मग कॅमेऱ्याच्या समोर रिपोर्टिंग सुरू करतो. मित्रांनो, 5 वर्षांपूर्वी एक कोळी वादळात गायब होऊन गेला होता. सगळ्यांना वाटत होतं की तो मरून गेला असेल. पण काही दिवसांपूर्वीच एका समुद्री जहाजने या न माहिती असणाऱ्या द्वीपवर एक ढाबा पाहिला. काय राघव जिवंत आहे? चला बघूयात. कबीर आणि कॅमेरामॅन ढाब्याकडे चालायला लागतात. पण रस्त्यामध्ये त्यांना छोटू दिसतो. कबीर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला लागतो. तुम्ही ह्याच द्वीपावरून आहात का? इकडे कोणी राघव नावाचा माणूस राहतो जो शहरातला होता.
तुम्ही लोक कोण आहात आणि हे विचित्र काळीशी वस्तू काय आहे? आम्ही बाहेरच्या लोकांशी बोलत नाही हा. घाबरू नका, आम्ही तुमचे दुश्मन नाही आहोत. आम्हाला फक्त राघवशी भेटायचं आहे. छोटी काही क्षणांसाठी हिचकिचतो, पण त्याला कबीर खरा माणूस वाटतो. तो त्यांना ढाब्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. काही क्षणांनंतर छोटू कबीर आणि कॅमेरामॅनला ढाब्याकडे घेऊन येतो. कबीर राघवला जिवंत बघून हैराण होऊन जातो. तुम्ही खरंच राघव आहात? तुम्ही जिवंत आहात? तुमच्या गावकऱ्यांनी तर तुम्हाला मेलेलं समजलं आहे. हो, मीच राघव आहे, पण मी या जंगलाचा आता एक भाग आहे. या, तुम्ही एवढा लांबून आलेले आहात, पहिले काही खाऊन घ्या. राघव त्यांना टेबलवर बसवतो आणि जंगली भाजी आणि फळांनी बनलेलं जेवण त्याला देतो. कॅमेरामॅन सगळं काही रेकॉर्ड करतो. हे काय आहे राघव साहेब? तुम्ही पहिले घास तर खाऊन पहा, मग स्वतः निर्णय घ्या की कसं लागलं. कबीर थोडस घाबरतो आणि मग एक घास घेतो आणि त्याला ते ताबडतोब आवडतं. ओ माय गॉड, हे स्वाद तर खरंच अप्रतिम आहे. याच्यात तर एक वेगळा ताजेपणा आहे. राघव किचनच्या दरवाजाच्या जवळ उभे राहिलेल्या भीम आणि सोमाला बघतो. तिघे एका दुसऱ्याला बघून हसायला लागतात. तिथे राहत राहत राघव कबीर आणि कॅमेरामॅनला हिरवगार जंगल दाखवतो. तो त्याला प्रकृतीची सुंदरता आणि जंगली फळं दाखवतो. राघव त्याला नवीन लावलेले झाडं आणि मोठी मोठी झाडे सुद्धा दाखवतो. कॅमेरामॅन सगळं काही आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत असतो. राघवजी, तुमचं जेवण तर कमालच होतं, पण जंगलातलं रोज फळ तोडून जंगल संपून नाही जाणार. हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे कबीर. आम्ही जंगलातून जे काही घेतो त्याचं परतफेड जास्त करतो. कबीर राघवची सादगी आणि प्रकृतीवर त्याचं प्रेम बघून खूप हसायला लागतो. तो कॅमेरेकडे बोलायला सुरुवात करतो. मित्रांनो, ही अप्रतिम शिकवण आहे. जिथं शहरात लोक जंगलांना कापत आहेत, तिकडे हे आदिवासी समुदाय आणि राघव मिळून प्रकृतीला अजून जास्त जिवंत बनवत आहेत. कॅमेरामॅन जंगलाचा पूर्ण चक्कर लावतो आणि वेगवेगळ्याची भाजी, फळं आणि सगळ्यांना रेकॉर्ड करतो. आणि काही दिवस तिथे राहिल्यानंतर कबीर आदिवासी ढाब्याच्या समोर उभा राहतो. तर मित्रांनो, ही होती गोष्ट आदिवासी ढाब्याची. ही फक्त ढाब्याची गोष्ट नाही आहे, ही एक शिकवण आहे की आपण कसं प्रकृतीला जास्त नुकसान न देता एक चांगलं आयुष्य जगू शकतो. राघव आता शहरात परत नाही येणार आहे, कारण त्यांना आपलं खरं कुटुंब आणि आराम इकडे मिळालेला आहे. कबीर राघवकडे वळतो. तुमचा खूप खूप आभार राघवजी, आम्हाला हा रस्ता दाखवण्यासाठी. तुमचा पण आभार. फक्त दुनियेला सांगा की जंगलाला वाचवून ठेवा, मग जंगल आपल्याला कधीच भुकेलं नाही ठेवणार. कबीर त्याला बघून होकार देतो. त्यानंतर कॅमेरामॅन रेकॉर्डिंग बंद करतो आणि कबीर आणि कॅमेरामॅन आपल्या बोटवर बसून तिथून निघून जातात. राघव आदिवासी समुदाय बरोबर तिथेच त्याच द्वीपवर राहायला लागतो आणि आपलं मातीने जुडलेलं आदिवासी ढाबा चालवायला सुरू ठेवतो. आणि ही गोष्ट इथेच संपते. गावाच्या बाजारमध्ये दिवसाची सुरुवात झाली. रोशन आपल्या लिट्टी चौकाच्या दुकानावरती बसला होता. तो आज खूप जास्त उदास होता आणि त्याच्या दुकानातला कोळशाचा चुलाही आता पूर्णपणे थंड झालं होतं. लोक तिथून जातात, पण जेव्हा त्यांची नजर थंड कोळशांवरती जाते ते त्याला नजरअंदाज करून तिथून निघून जातात. हे देवा, आज तिसरा दिवस आहे. कोळशाची किंमत एवढी वाढली आहे की मी त्याला घेऊच नाही शकत. बिना आगेची बट्टी कशी बनवणार? जर आज पण कमाई नाही झाली तर घरचा चुला कसा चालेल? तेवढ्यातच तिथे निघून जाणारे काही ओळखीचे लोक तिथे दुकानावरती येऊन थांबतात. अरे रोशन भाऊ, आज पण बट्टी नाही बनली का? आम्हाला तर खूप भूक लागली होती. माफ करा भाऊ, कोळसा खूप महाग झाला आहे. माझ्याकडे एवढे पैसे नाही की मी बट्टी जाळू शकेल. तेवढ्यातच अचानक एक गाडी तिथे येऊन जोराच्या आवाजाने रोशनच्या दुकानाजवळ येऊन थांबते. सुरेश गाडीमधून खाली उतरतो. तो रोशनच्या ठेल्याकडे जातो आणि त्याला बघून रोशनही घाबरून उभा राहतो. काय रोशन, 3 दिवसापासून बघत आहे तू इकडे मोकळा बसलेला आहेस. जर तू काही विकणार नाहीस तर मला दुकानचं भाडं कसं देणार आहेस? मला माझे पैसे आज संध्याकाळपर्यंत पाहिजे. मालिक, बस मला थोड्या दिवसांची जरा मुदत द्या. कोळसा महागडा झाल्यामुळे धंदा बंद झाला आहे. जसं काहीतरी होईल मी तुम्हाला पैसे देऊन टाकेन.
मला तुझं काहीच नाही ऐकायचं आहे. जर उद्या संध्याकाळपर्यंत भाडं नाही मिळालं तर तुझा हा धंदा इकडून काढून टाकायचा. मी इकडे एक खूप मोठं हलवाईचं दुकान उघडणार आहे, लक्षात ठेव. सुरेश त्याला घाबरवतो आणि धमकवतो आणि तिथून निघून जातो. त्याच्या गेल्याच्या थोड्या वेळानंतर रोशन घाबरलेला तसंच तो त्या जागेवरती बसतो. रात्रीच्या वेळेला विमला कपडे शिवत होती. तेवढ्यातच रोशन उदास आणि निराश होऊन घरी आपल्या येतो. विमला त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते. तिला समजून येतं की आता काहीतरी ठीक नाही. काय झालं? आज पण काही कमाई नाही झाली का? तो सुरेश परत आलेला का तुमच्या दुकानात? हो विमला, त्याने सांगितलं आहे की उद्या जर भाडं नाही दिलं तर तो दुकान घेऊन टाकेल. मला समजत नाही आहे की बिना कोळशाचं मी काय बनवू. गावात सगळ्यांना ते जुनं लिट्टी चोखाच पाहिजे आहे, पण त्याला बनवायला खूप आग लागते. निराश नका हो, काही ना काही तर उपाय नक्की निघेल. जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा देव दुसरा दरवाजाही उघडतो. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. रोशनच्या चेहऱ्यावरती हलकंसं उमेदभरं हास्य येऊन जातं. जसंच ते दोघं जेवणार होते तेवढ्यातच दरवाजावरती हलकासा आवाज येतो. रोशन लगेचच उठतो आणि लगेच दरवाजा उघडतो. समोर एक उंच व्यक्ती विनोद उभा होता. नमस्कार भाऊ, मी खूप लांबून आलेलो आहे. मला इकडे थोडंसं पाणी आणि काहीतरी खायला भेटू शकतं? मी याचे तुम्हाला पैसे देऊन टाकेन. रोशन काही न क्षण घालवता बोलतो, पैशांची गोष्ट नका करू बाबूजी, तुम्ही आमचे पाहुणे आहात. पण खरं सांगू तर आज आमच्या घरी बस थोड्याशा भाज्या आणि डाळ आहेत. आग लावायला कोळसा सुद्धा नाही आहे. कोळसा नाही आहे? काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे थोडंसं पाणी आहे? रोशन आणि विमला थोडंसं चकित होतात. तरी पण ते विनोदला घराच्या आतमध्ये बोलवतात. आतमध्ये येताच विनोद बघतो की घरामध्ये फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ आणि काही भाज्या ठेवले होते. आणि जेव्हा तो बॅग उघडतो तर त्यामधून एक भांडं बाहेर काढतो. रोशन आणि विमला त्याला बघून समजूच नाही येत की शेवटी काय चालू आहे. मी दक्षिण भारतात पाहिलं आहे की लोक सरळ आगेवर जेवण नाही बनवत, खरं तर उष्णवर जेवण बनवतात. याला ते इडली म्हणतात. ते खूप नरम आणि आरोग्यदायी असतं. वाफेने? पण आमच्याकडे तर सर्वांना फोडणी दिलेलं जेवण आवडतं. त्यांना तिखट आणि चटपट जेवण त्यांना इडलीमध्ये कसं मिळेल? तीच तर जादू आहे. आपण बिहारच्या स्वादला दक्षिणमध्ये मिळवूयात. आपण बनवूयात इडली चोखा. याच्यात मेहनत कमी लागेल, आगेचा वापर कमी होईल आणि स्वाद अप्रतिम असेल. रोशनच्या डोळ्यामध्ये परत एक उमेद दिसून येते. काही वेळानंतर तिघं मिळून तयारीला चालू करतात. विनोद आणि रोशन हातवाल्या चक्कीमध्ये भिजलेली डाळ आणि तांदूळ पिसायला चालू करतात. तर विमला हलक्या आगेवरती फोडणी देण्यासाठी भाजी उकळवत होती. थोड्या वेळानंतर विनोद आणि रोशन पिसलेलं काम पूर्ण करतात. आता ह्या घोलला थोडं फुलू दे, तोपर्यंत आपण चोखा बनवूयात. तिघंही मिळून उकळलेले भाज्या उचलतात आणि त्याचे सालही उचलायला चालू करतात. यानंतर विमला आलू आणि वांग्याला चिरून टमाटर, कांदा आणि मिरचीला मॅश करून एकत्र करायला चालू करते. यामध्ये थोडंसं सरसोचं तेलही टाकूया. ह्याने खरं तर बिहारी स्वाद येईल. आणि हे आहे मीठ आणि थोडंसं निंबाचं पाणी. रोशन त्यामध्ये मसाला टाकतो आणि थोड्या वेळातच त्यांचं बनलेलं जेवणही खायला तयार होतं. ह्याच्यासोबतच वेळही निघून जाते. आता इडली बनवायची तयारीही चालू होते. विनोद स्टँड उचलतो आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकतो आणि मग तो एक एक करून त्यामध्ये घोल टाकतो आणि त्यानंतर तो स्टँडला उकळणाऱ्या पाण्याच्या भांड्यावरती ठेवतो आणि वरून ढाकणही लावतो. आता फक्त 10 मिनिट वाट पहा. उष्ण आपलं काम करेल. भांड्यामधून हळूहळू वाफ यायला चालू होते आणि चारीकडे खाण्याचा वेगळा चांगला सुगंध पसरतो. काही वेळानंतर विनोद ढाकण उघडतो. आतमध्ये छोटे छोटे सफेद आणि मऊ मऊ इडली आता तयार झाली होती. रोशन त्याला लक्ष देऊन बाहेर काढतो. थोड्या वेळानंतर तिघही जण एकत्र बसून इडली खायला चालू करतात. विमला सर्वांना 2-2 इडली देते
आणि मग त्यांच्यासोबत थोडंसं मसालेदार चटपटा चौकाही ठेवते. हे घ्या रोशन भाऊ, तुमचा इडली चोखा तयार आहे. जरा याला खाऊन तर पहा. रोशन इडलीचा एक छोटासा तुकडा तोडतो आणि त्यामध्ये चोख्यामध्ये डुबवतो आणि मग खातो. जसंच तो खातो त्याचे डोळे एकदम मोठे होतात. त्याच्या चेहऱ्यावरती एक मोठंसं हास्य येतं. वाह, हे तर अप्रतिम आहे. लिट्टी सारखं कडक नाही आहे, पण स्वाद तीच आहे. आणि ह्याच्यात तर कोळसा सुद्धा जास्त खर्च नाही झाला. ही तर खरंच जादू आहे. खरंच हे तर खूप स्वादिष्ट आहे. गावातल्या लोकांना हे नक्की आवडेल. तिघांनाही आपल्या बनवलेल्या जेवणाचं स्वाद खूप जास्त आवडतं. यासोबतच ही रात्रही इथे निघून जाते. दुसऱ्या सकाळी रोशन आपल्या नई ऊर्जाने आपल्या दुकानावरती पोचतो. तो आपल्या भांड्याला काउंटरवरती ठेवतो आणि मग आपलं नवीन बनवलेलं इडली चोखा बनवायला चालू करतो. हळूहळू तिथे लोकांचीही गर्दी व्हायला चालू होते. या बाजारामध्ये लोकांनी ह्याच्या आधी कधी वाफेमध्ये बनलेलं एवढं टेस्टी जेवण नव्हतं बघितलं. या भावांनो, खा जादूचा इडली चोखा. आरोग्य सुद्धा आणि स्वाद सुद्धा. बिना तेल आणि कमी आगीत बनलेला अप्रतिम नाश्ता. एक व्यक्ती तिथे येतो आणि त्याला खातो आणि आनंदित होऊन बोलतो, अरे, हे तर खूपच नरम आहे. दाताला तर मेहनतच करायला लागत आहे. आणि चोखा तर एकदम अप्रतिम आहे. रोशन भाऊ, अजून एक प्लेट लावा ना. बघता बघता अजून जास्त काही लोक येऊन तिथे इडली चोखा खायला लागले. आता रोशनच्या दुकानामध्येही खूप जास्त गर्दी झाली. खूप वेळानंतर त्याची आज खूप चांगली कमाई झाली होती. काही वेळानंतर सुरेश तिथे परत येतो. तो रोशनच्या दुकानावरती लागलेल्या गर्दीला बघून थांबतो आणि मग तो लोकांच्या मधून रस्ता बनवून दुकानच्या आतमध्ये येतो. हा काय तमाशा आहे? रोशन, मी सांगितलं होतं भाडं दे किंवा इथून निघून जा. हे काय तू पांढऱ्या रंगाचा गोळा विकत आहेस? हे आपल्या गावाचं जेवण नाही आहे. साहेब, स्वादचं कोणतं गाव नसतं. हे इडली चोखा आहे. हे बिहार आणि दक्षिणचं भेटणं आहे. लोकांना हे खूप आवडत आहे. तुम्ही पण याला खाऊन पहा. सुरेश शकभऱ्या नजरेने प्लेट्सला बघतो. जेवणाचा सुगंधही खूप जास्त लाजवाब होता. तो एक तुकडा तोडून खातो. त्याला हे खाल्लेलं थोडंसं हलकंसं वाटतं आणि त्याला हलकासा स्वादही खूप जास्त आवडतो. स्वाद तर वाईट नाही आहे. आणि माझं भाडं कुठे आहे? रोशन आपल्या टेबलमधून एक पैशाची गड्डी बाहेर काढतो आणि सुरेशला देऊन देतो. हे घ्या साहेब, तुमचं पूर्ण भाडं. आणि वरतून मी थोडेसे जास्त पैसे दिले आहेत. आता तर मी इकडे राहू शकतो ना? सुरेश पैसे घेऊन घेतो आणि तो परत एकदा आनंदित असलेल्या गर्दीकडे बघतो आणि मग रोशनकडे बघतो. त्याला समजून येतं की एवढं चांगल्या जीवनाला आवडल्यामुळे आता त्यांचं काहीच तिथे चालणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. दुकान असू दे. आणि उद्या माझ्या घरी सुद्धा 2 प्लेट पाठवशील. सुरेश तिथून निघून जातो आणि पूर्ण गर्दी आता सुरेशसाठी मोठमोठ्याने टाळ्या वाजवत होती. संध्याकाळ होता होता पूर्ण दिवसही संपून जाते. त्याचं सर्व सामान आता विकली गेलं होतं आणि नवीन जेवणामुळे आज त्यांचा दिवसही खूप चांगला जातो. यामध्येच विमला आणि विनोदही दुकानावरती येतात. तुम्ही तर आज कमालच केली साहेब. तुम्ही जे आज आम्हाला शिकवलं ते फक्त पक्वान नव्हतं. खरं तर माझ्यासाठी एक नवीन आशा होती. मी काहीच नाही केलं रोशन. तू स्वतः मेहनत केलीस आणि स्वतःला बदलायची हिम्मत केलीस. लक्षात ठेव, जेव्हा आपण जुन्या परंपरेत नवीन गोष्ट जोडतो तेव्हा जादू आपोआप होऊन जाते. आता आमच्या गावही या अनोख्या स्वादासाठी ओळखला जाईल. तिघही जण त्यांच्या बोलण्यावरती आनंदित होतात. थोड्या वेळानंतर विनोदही तिथून निघून जातो. पण त्याच्या जिज्ञासाने बनवलेलं हे नवीन जेवण आणि आता प्रत्येकाच्या मनामध्ये वसलं होतं.